हॅलो स्टुडंट्स, आपला सेल डिव्हिजन हा टॉपिक स्टार्ट झाला होता. त्याच्यात आपण लास्ट व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन पाहिले होते. तर फर्स्ट टाईप पाहिलं होतं, दॅट इज द डायरेक्ट डिव्हिजन. ओके, दॅट इज द अमायटॉसिस. देन सेकंड पाहिलं होतं मायटॉसिस. अँड थर्ड डिव्हिजन पाहिली होती, दॅट इज द मिओसिस. ओके, तर आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. जो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज द मायटॉसिस और इनडायरेक्ट डिव्हिजन. मायटॉसिस और इनडायरेक्ट डिव्हिजन. तर मायटॉसिस कशाला म्हणतो आपण? सेल डिवाइड्स टू फॉर्म टू डॉटर सेल्स. क्रोमोझोम नंबर इज रिटेन सेम ॲज पॅरेंट सेल. तर मायटॉसिस कशाला म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जेव्हा दोन डॉटर सेल्स डिवाइड होतात, एका सेलपासून दोन डॉटर सेल तयार होतात आणि त्याच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर जो असतो तो कसा असतो? पॅरेंट एवढाच रिटेन राहतो. म्हणजे जेवढा पॅरेंटमध्ये क्रोमोझोम नंबर आहे तेवढाच या दोन्ही डॉटर सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. देन ऑकर्स इन बोथ हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड सेल. ज्या हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल आहे याच्यामध्ये आपल्याला मायटॉसिस किंवा इनडायरेक्ट डिव्हिजन पाहायला मिळते. हॅप्लॉइड सेल म्हणजे काय? हाफ सिंगल सीट ऑफ क्रोमोझोम ज्या सेलमध्ये असतात त्याला हॅप्लॉइड म्हणतो. तर इथे पण आपल्याला मायटॉसिस पाहायला मिळेल. आणि जी डिप्लॉइड सेल आहे तिथे काय 2 कॉपीज ऑफ इच क्रोमोझोम आहे, अशा सेलमध्ये सुद्धा आपल्याला मायटॉसिस पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मायटॉसिस ऑकर्स इन 2 स्टेजेस, दॅट इज द कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. तर हे जो मायटॉसिस आहे हे 2 स्टेजेसमध्ये होत असतं. तर फर्स्ट जी स्टेज आहे दॅट इज द कॅरिओकायनेसिस आणि त्याच्यानंतर काय आहे? सायटोकायनेसिस. ओके, तर आधीच मी सांगितलं आहे तुम्हाला की कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? न्यूक्लिअर डिव्हिजन. ओके, म्हणजे जे न्यूक्लियसमध्ये जी डिव्हिजन होते, ओके, सेलमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये जी न्यूक्लिअर डिव्हिजन होते त्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर डिव्हिजन. तर कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय की न्यूक्लिअर डिव्हिजन होते. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज सब डिवायडेड इंटू द प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. ओके, तर याच्या अजून कॅरिओकायनेसिसच्या अजून सब डिवायडेड फेजेस आहे. पहिली फेज जी होती दॅट इज द प्रोफेज, त्याच्यानंतर मेटाफेज, ॲनाफेज अँड सगळ्यात लास्टमध्ये होते टिलोफेज. ओके, तर ह्या ज्या फेजेस आहेत या चारही ज्या फेजेस आहेत त्या कशा होत असतात? कॅरिओकायनेसिस. म्हणजे या चारही फेजेसमध्ये काय दिसेल आपल्याला की न्यूक्लिअर डिव्हिजन झालेलं आपल्याला तिथे पाहायला मिळेल. ओके, म्हणजे न्यूक्लियसमध्ये डिव्हिजन पाहायला आपल्याला मिळेल. ओके, तर फर्स्ट जी स्टेज आहे कॅरिओकायनेसिसची दॅट इज द प्रोफेज. आता प्रोफेज म्हणजे काय ना, याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की क्रोमॅटिन फायबर्स अंडरगो कंडेन्सेशन अँड क्रोमोझोम्स बिकम्स विजिबल. ओके, तर अंडर लाईट मायक्रोस्कोप. तर प्रोफेजमध्ये काय दिसतं आपल्याला? जे क्रोमॅटिन फायबर्स आहे, ही डायग्राम आहे. या डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की याच्यामध्ये काय दिसत आहे की जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते कंडेन्स झालेले आहेत. कंडेन्स झालेले आहेत म्हणजे काय की कमी झालेले आहेत किंवा मग एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. कंडेन्स म्हणजे काय? एकदम जवळजवळ येणे. तर हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत हे कंडेन्स झालेले आहेत म्हणजे जवळजवळ आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की क्रोमोझोम काय झालेला आहे? बिकम व्हिजिबल. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत हे आपल्याला व्हिजिबल असे दिसत आहेत. म्हणजे अंडर लाईट मायक्रोस्कोपमध्ये आपण ते पाहू शकत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इच क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड्स. आता इथे दिसत आहे की हा जो रेड कलरचा आपण पाहू हा एक क्रोमोझोम आहे. तर इथे काय दिसत आहे आपल्याला की प्रत्येक क्रोमोझोम कन्सिस्ट काय आहे? 2 सिस्टर क्रोमॅटिड्सचा. तर हे एक क्रोमॅटिड आणि हे एक क्रोमॅटिड. तर हे दोन क्रोमॅटिड्स मिळून काय तयार झालेला आहे? एक क्रोमोझोम इथे तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये काय दिसत आहे? आणि इट इज हेल्ड टुगेदर बाय द सेंट्रोमियर. इथे गोल गोल जे दिसत आहे मधात इट इज कॉल्ड एज अ सेंट्रोमियर. तर इथे काय तयार झालेलं आहे की 2 सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, म्हणजे या 2 लाल रेषा ज्या आहेत त्याच्यामध्ये काय आलेलं आहे? सेंट्रोमियर. ह्या 2 जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत हे हेल्ड टुगेदर कशाने झालेले आहेत? सेंट्रोमियरनी टुगेदर आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतं की हे जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय आहे ही डिसअपियर झालेली दिसते आपल्याला. इथे काय दिसते? ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय आहे? डिसअपियर झालेली दिसते. ओके, त्याच्यानंतर न्यूक्लिओलस पण जो असतो तो पण काय होतो? डिसअपियर होतो. इथे कुठेच आपल्याला न्यूक्लिओलस दिसत नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रोमियर्स बिगिन टू मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल ऑफ द सेल. आता हे जे सेंट्रोमियर्स असतात, ओके, हे सेंट्रोमियर कुठे जायला लागतात? तर अपोजिट पोल्स आहेत.
आहेत. ओके, हे जो इथे एक पोल असतो, इथे एक पोल असतो, तर हे जे सेंट्रोमियर आहे हे अपोजिट पोलकडे जायला निघालेले असतात किंवा निघत असतात. ठीक आहे. स्पिंडल फॉर्मेशन इज इनिशिएट. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की स्पिंडल फॉर्मेशन जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर ही झाली फर्स्ट फेज, दॅट इज द प्रोफेज. म्हणजे लेट प्रोफेज आपण म्हणू त्याला, की प्रोफेज मध्ये काय दिसत आहे की न्यूक्लिओलस डिसअपियर झालेला आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण सुद्धा डिसअपियर झालेली आहे. त्याच्यानंतर जे क्रोमॅटिन आहे, ठीक आहे, कंडेन्स क्रोमोझोम आपल्याला मिळत आहे. सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते कशाने बांधल्या गेलेले आहेत, मधातल्या सेंट्रोमियरनी बांधल्या गेलेल्या आहेत. त्याच्यासाठी काय आहे, दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत आणि त्याच्या मधात काय आहे, सेंट्रोमियर आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, तर एवढं सगळं कुठे पाहायला मिळतं आपल्याला, प्रोफेज मध्ये, जी फर्स्ट फेज आहे कॅरिओकायनेसिसची, तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी फेज आहे दॅट इज द मेटाफेज. आता मेटाफेज मध्ये काय दिसेल आपल्याला, आता हे ही आहे मेटाफेज. तर या मेटाफेज मध्ये काय झालेलं आहे की क्रोमोझोम अंडरगो कम्प्लीट कंडेन्सेशन. ते क्रोमोझोम जे आहे आपल्याला कम्प्लीट कंडेन्स म्हणजे पूर्ण तरह काय झालेले आहेत, ते एकमेकांच्या जवळजवळ आलेले आहेत किंवा कंडेन्स म्हणजे छोटे छोटे झालेले आहेत ते. ठीक आहे. दे अपियर व्हेरी शॉर्ट विथ प्रॉमिनंट सिस्टर क्रोमॅटिड्स अँड सेंट्रोमियर. हे आपल्याला खूप छोटेसे असे दिसत आहेत. लांब लांब दिसत आहेत का, नाही, तर हे खूप असे छोटेसे दिसत आहेत आणि प्रॉमिनंट मधात काय आहे, त्यांच्या सेंट्रोमियर प्रेझेंट आहे. ओके, प्रत्येक ज्या क्रोमोझोमच्या दोन सिस्टर क्रोमॅटिडच्या मधात काय दिसत आहे आपल्याला, प्रॉमिनंट असा सेंट्रोमियर आपल्याला तिथे दिसत आहे. त्याच्यानंतर मायटोटिक स्पिंडल फॉर्मेशन इन विच ऑल द क्रोमोझोम्स लाय ॲट द इक्विटोरियल प्लेन ऑफ द सेल. आणि याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला की हे जे सगळे क्रोमोझोम्स आहे हे एका लाईन मध्ये म्हणजे एका प्लेट मध्ये आलेले दिसत आहेत. ओके, आणि इथे स्पिंडल फायबर्सचं फॉर्मेशन इथे आपल्याला झालेलं दिसत आहे. ओके, तर हे काय आहे, हे स्पिंडल फायबर्स आहेत आणि हे जे सगळे क्रोमोझोम्स काय आलेले आहेत एका इक्विटोरियल प्लेन मध्ये आले. इक्विटोरियल प्लेन म्हणजे मध्ये काय की एका सेम अशा लाईन मध्ये, ज्याला म्हणू आपण एका सेम लाईन मध्ये आलेले आपल्याला तिथे दिसत आहेत. ओके, तर हे काय दिसत आहे आपल्याला, यालाच काय म्हटलं जातं, मेटाफेज प्लेट म्हटलं जातं, की जिथे काय होत आहे की सगळे क्रोमोझोम्स एका लाईन मध्ये एका इक्विटोरियल प्लेन मध्ये आलेले आहेत, त्यालाच म्हटलं जातं मेटाफेज प्लेट. ओके, आणि इथे काय झालेलं आहे की जे स्पिंडलचे फायबर्स आहेत तिथे फॉर्मेशन आपल्याला इथे झालेलं दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर जी नेक्स्ट फेज आहे दॅट इज द एनाफेज. ओके, ही सगळ्यात मोठी फेज आहे. तर या फेज मध्ये काय होतं की सगळ्यात पहिले ही एनाफेज आहे. तर याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात पहिले सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम डिवाइड्स इंटू टू. आता हे जे हा जो सेंट्रोमियर आहे इथे दिसत आहे आपल्याला, तर ह्या सेंट्रोमियर काय होतं, त्याचं दोन डिवायडेशन होतं त्याचं. म्हणजे काय की जिथे आपल्याला दोन सिस्टर क्रोमॅटिड्स दिसत होते, तर इथे पहा की याचं काय झालेलं आहे, डिवाइड इंटू टू. म्हणजे हा आणि हा एक मिळून एक क्रोमोझोम होता, तर या रेड याचे दोन तुकडे झाले आहेत. म्हणजे काय की एक सेंट्रोमियर इथे, त्याला सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत, एक सेंट्रोमियर इथे दोन आपल्याला सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. त्याच्यानंतर हे ग्रीन वन सुद्धा पण पाहिला पण की इथे काय होता, हा एक पूर्ण क्रोमोझोम होता. पण इथे काय दिसत आहे एनाफेज मध्ये आपल्याला, एक सेंट्रोमियर इथे, एक सेंट्रोमियर इथे, आणि याला हे सिस्टर क्रोमॅटिड्स अटॅच आहेत. ओके, तर म्हणजेच काय की सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम डिवाइड्स इंटू टू आणि सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टू डॉटर क्रोमोझोम. आणि त्याच्यामुळे काय झाले की टू डॉटर क्रोमोझोम्स इथे तयार झालेले आहेत. ओके, म्हणजे इथे आपल्याला मेटाफेज मध्ये एक क्रोमोझोम पाहायला मिळत होता, तर इथे काय आहेत त्याचे दोन तुकडे होऊन काय झालेले आहेत, डिवाइड होऊन एक डॉटर क्रोमोझोम दिसत आहे, हा दुसरा डॉटर क्रोमोझोम दिसत आहे. त्याच्यानंतर हे एक क्रोमोझोम आहे, तर याचे दोन डिवायडेशन झाल्यानंतर हा एक क्रोमोझोम आहे डॉटर क्रोमोझोम आणि हा दुसरा डॉटर क्रोमोझोम आहे. ओके, नाव इच डॉटर आता काय दिसत आहे आपल्याला की या ज्या सेपरेशन ऑफ सिस्टर ऑफ इच क्रोमोझोम फॉर्मेशन, इच डॉटर क्रोमोझोम हॅज अ सेंट्रोमियर. आणि प्रत्येक डॉटर क्रोमोझोमला काय आहे, सेंट्रोमियर आहे. इथे पाहताय तुम्ही ते गोलगोल जे आहेत, हे गोलगोल जे आहेत हे काय सेंट्रोमियर, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमला एक एक सेंट्रोमियर अटॅच आहे. ओके, त्याच्यानंतर शॉर्टनिंग ऑफ कायनेटोकोरल फायबर्स. कायनेटोकोरल फायबर्स म्हणजे कोणते, जे स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन द सेंट्रिओल्स अँड द सेंट्रोमर. ओके, तर हे सेंट्रिओल्स
ओके, हे जे आहे हा सेंट्रिओल आहे आणि हे सेंट्रोमर्स आहे. तर याच्यामधले जे फायबर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं, कायनेटोकोरल फायबर्स. ठीक आहे, हा काय आहे, दॅट इज द सेंट्रिओल्स आहेत. हा एक सेंट्रिओल आहे, हा एक सेंट्रिओल आहे, जे अपोजिट याला आहेत. आणि याच्यामधल्या जे फायबर्स आहेत सेंट्रोमर्स, हे सेंट्रोमर्स आणि हे दॅट इज द सेंट्रिओल्स, याच्यामधल्या फायबर्सला काय म्हटलेलं आहे, कायनेटोकोरल फायबर्स म्हटलेलं आहे. अँड फॉर्मेशन अँड इलॉंगेशन ऑफ इंटरक्रोमोझोमल फायबर्स. इंटरक्रोमोझोमल म्हणजे हे मधातले, या क्रोमोझोम मधले, प्रत्येक क्रोमोझोम मधले फायबर्स, इथे पण फॉर्मेशन झालेले आहे फायबर्सचं. आणि याच्यामुळे काय होतं की दिस रिझल्ट्स इन पुलिंग ऑफ डॉटर क्रोमोझोम ऑफ द अपोजिट पोल्स. याच्यामुळे काय झालं की कोणते फायबर, कायनेटोकोर फायबर म्हणजे कोणते, हे सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल्स मधले फायबर तयार झाले. त्याच्यानंतर काय तयार झाले, या बिटवीन क्रोमोझोम मधले पण फायबर्स तयार झालेले आहेत, स्पिंडल फायबर ज्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे काय झालं, हे फायबर्स इथे तयार झाल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांचं पुलिंग झालेलं आहे या डॉटर क्रोमोझोम्सचं ॲट द अपोजिट पोल. हे पाहताय तुम्ही, अपोजिट पोल्सवर हे काय झालेले आहेत, मुव्हिंग ऑफ द क्रोमॅटिड ऑफ द अपोजिट पोल्स. ओके, त्याच्यानंतर elongation of polar fibers, that is the spindle fibers present between two opposite centrioles result elongation of spindles, and this also helps in pulling daughter chromosome towards the opposite. आणि याच्यामुळे काय झालंय की इथे सुद्धा काय झालेले आहेत, हे स्पिंडल फायबर्स तयार झालेले आहेत. कोणते, पोलर फायबर्स. ओके, या दोन याच्यामध्ये पण काय झालेले आहेत, पोलर फायबर्स तयार झालेले आहेत. तर इथे पण सुद्धा त्यालाच काय म्हटलं, पोलर फायबर म्हटलेलं आहे. तर हे पोलर फायबर पण सुद्धा काय करत आहेत, या डॉटर जी क्रोमोझोम्स आहेत त्यांना पुल करत आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की हे डॉटर क्रोमोझोम्स काय जात आहेत, टुवर्ड्स द अपोजिट पोल्स मध्ये जात आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय दिसते की इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट द अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि हे काय दिसत आहे आपल्याला, याचा रिझल्ट की प्रत्येक सेट ऑफ क्रोमोझोम कुठे आलेले आहेत, अपोजिट साईडला आले, पोल्सला आलेले आहेत ऑफ द सेल. म्हणजे हा एक अपोजिट पोल आहे, हा एक पोल आहे सेलचा. तर अपोजिट पोल्सला हे क्रोमोझोम, सेट ऑफ क्रोमोझोम काय आलेले आहेत. ठीक आहे, दिस मार्क्स द एंड ऑफ द एनाफेज. म्हणजेच काय की हे असे जर आपल्याला स्टेज दिसली तर याचाच अर्थ काय की एनाफेज इथे संपलेली आहे. ओके, ना डिव्हिजन ऑफ द सेंट्रोमियर टेक्स प्लेस इन द एनाफेज, नॉट इन द मेटाफेज. तर हे जे सेंट्रोमियर्सचं जे डिव्हिजन आहे, ओके, हे सेंट्रोमियर्सचं हे डिव्हिजन आहे. म्हणजे एक सेंट्रोमियर इथे, एक सेंट्रोमियर इथे. हे कुठे होत असतं, एनाफेज मध्ये होत असतं, ना की मेटाफेज मध्ये होत असतं. तर काय होतंय की एनाफेज मध्ये काय होत आहे की दोन सिस्टर क्रोमॅटिड्स तिथे तयार होत आहेत. सेंट्रिओल्स आणि सेंट्रोल मधले काय जे कायनेटोकोरल फायबर्स आहेत ते तयार होत आहेत. त्याच्यानंतर जे स्पिंडल फायबर्स आहेत ते सुद्धा तयार होत आहेत. त्याच्यामुळे काय होत आहे की त्याचा रिझल्ट काय होत आहे की हे जे क्रोमॅटिड्स आहेत किंवा डॉटर क्रोमोझोम्स आहेत ते अपोजिट पोल्सला काय होत आहे, पुल केल्या जातात, म्हणजे ओढल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला लास्टमध्ये एनाफेजच्या लास्टमध्ये काय दिसत आहे की एक सेट ऑफ क्रोमोझोम अपोजिट पोलला आहे, तर दुसरा सेट ऑफ क्रोमोझोम दुसऱ्या अपोजिट पोलच्या सेलच्या याला आहे. ओके, नाव इथेच काय म्हणतो आपण की इथे एनाफेज ही संपलेली आहे. दिस इज मार्क्स द एंड ऑफ द एनाफेज. ओके, नाव हे सगळं पूर्ण कशात होत आहे, एनाफेज मध्ये होत आहे. त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिसची जी लास्ट फेज आहे दॅट इज द टिलोफेज. ओके, नाव टिलोफेज. आता हे टिलोफेज मध्ये काय दिसेल आपल्याला, द क्रोमोझोम्स ॲट द पोल्स अनकॉइल लेंथन अँड दे लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. तर टिलोफेज मध्ये काय होतं की हे जे क्रोमोझोम्स आहेत जे एनाफेज मध्ये आपल्याला दिसत होते ते काय होतं की ते अनकॉइल होतात, म्हणजे जे कॉइलिंग झालेलं असतं त्याचे सरळ होतात, अनकॉइल होतं. लेंथ होते, त्यांची लेंथ वाढते, म्हणजे की जे जवळजवळ होते ते लेंथमध्ये त्याची वाढते. आणि जे इंडिव्हिज्युअलिटी आहे त्यांची ती लूज करतात. ते म्हणजे काय की इथे आपल्याला एक एक असा क्रोमॅटिड, सिस्टर क्रोमॅटिड आणि सेंट्रोमियर दिसत असं इथे दिसत नाही. ओके, नाही. त्याच्यानंतर द न्यूक्लिओस बिगिन्स टू रिअपियर. आणि याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की न्यूक्लिओलस आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे तिथे तयार होणं सुरू होते त्याचं. त्याच्यानंतर द न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिगिन्स टू अपियर अराउंड द क्रोमोझोम्स. आता हे क्रोमोझोम्स आहे, याच्या बाजूला आपल्याला काय दिसेल आपल्याला की न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती तयार होताना आपल्याला इथे दिसेल. या दोन सेट जे झाले होते एनाफेज मध्ये त्या दोन्ही सेटच्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेन
तयार होताना म्हणजे रिअपियर होताना आपल्याला इथे दिसेल आणि न्यूक्लिओलस सुद्धा आपण इथे आपल्याला अपियर झालेला सुद्धा दिसेल. त्याच्यानंतर जे स्पिंडल फायबर्स होते, ओके, हे जे स्पिंडल फायबर्स होते ते काय होतात, डिसअपियर होतात. पहा इथे टिलोफेजमध्ये कुठेच आपल्याला स्पिंडल फायबर्स नाही दिसत आहेत. हे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे डिसअपियर होतात टिलोफेजमध्ये. आणि त्याच्यानंतर 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म्ड इन अ सेल. आणि आता हा एक पूर्ण सेल आहे आणि या टिलोफेजमध्ये काय दिसेल की 2 डॉटर्स न्यूक्लिआय आपल्याला इथे काय दिसत आहेत, तयार झालेले दिसत आहेत. म्हणजे एकाच सेलमध्ये काय आहेत, 2 डॉटर न्यूक्लिआय आपल्याला इथे तयार झालेले आहेत. म्हणजे काय की इथे न्यूक्लिअर डिव्हिजन जी आहे दॅट इज द कॅरिओकायनेसिस संपलेली आहे. म्हणजे काय, जी न्यूक्लिअरची डिव्हिजन आहे ती संपलेली आहे ॲट द एंड ऑफ द टिलोफेज. टिलोफेज समजा पूर्ण काय झालेला आहे, कॅरिओकायनेसिस संपलेला आहे आणि जी न्यूक्लिअर डिव्हिजन आहे म्हणजे न्यूक्लियसमधलं जे डिव्हिजन आहे ते संपलेलं आहे. आणि ॲज अ रिझल्ट आपल्याला काय पाहायला मिळत आहे की 2 जे डॉटर न्यूक्लिआय आहे ते पाहायला मिळत आहे. आणि त्या डॉटर न्यूक्लिआयमध्ये काय आहेत, जे डबल म्हणजे जेवढे क्रोमोझोम नंबर पॅरेंटमध्ये होते तेवढेच क्रोमोझोम नंबर प्रत्येक न्यूक्लिआयमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, आल्या लक्षात. नाव दिस आर द phases of the karyokinesis, that is the prophase, metaphase, anaphase and the टिलोफेज. आणि इथे आपल्याला काय झालेली आहे, कॅरिओकायनेसिस संपलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे मायटोसिस मधलं दॅट इज द सायटोकायनेसिस. ओके, तर इथे कॅरिओकायनेसिसमध्ये आपल्याला फक्त एवढं लक्ष ठेवायचं आहे की या ज्या फेजेस आहेत या कशा आहेत, न्यूक्लिअर डिव्हिजन आहेत. म्हणजे काय की फक्त इथे आपल्याला न्यूक्लिअरचं डिव्हिजन झालेलं दिसेल. आणि त्याच्या एकदा जेव्हा न्यूक्लिअर डिव्हिजन होते म्हणजे 2 डॉटर न्यूक्लिआय इथे तयार झाल्यानंतरच तिथे काय होत असतं, सायटोकायनेसिस म्हणजे जे सायटोप्लाझम आहे त्यांचं डिव्हिजन होतं, त्याला काय म्हणतो आपण, सायटोकायनेसिस. तर सायटोकायनेसिसचं डिव्हिजन आपल्याला इथे पाहायला मिळेल. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सायटोकायनेसिस पाहूया. ओके, नाव इथे तर कॅरिओकायनेसिस मायटोसिसचं संपलेलं आहे. ओके, थँक्यू.